पाहतोय आपण मंत्रालयाच्या बाहेर प्रहार संघटनेचं आंदोलन सुरू झालेलं आहे। अनेक अपंग बांधव जे आहेत या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि कुठेतरी पोलिसांनी सुद्धा उचलबांगडी करायला जी आहे ती सुरुवात केलेली आहे। खरं तर आपण पाहतोय का शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, दिव्यांगांचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांना घेऊन जे आहे ते प्रहार संघटनेचं आंदोलन सुरू आहे। मात्र हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी जी आहे ती धरपकड करायला सुरुवात केलेली आहे आणि कुठेतरी पाहतोय आपण का पोलिसांनी सगळ्यांना जे आहे ते धरपकड करताना पाहायला मिळतं। धक्काबुक्की सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळते। काय नेमकी यांच्या मागण्या आहेत जाणून घेणार आहोत। काय नेमकी मागणी? कपडे फाडले माझे कपडे फाडले माझे। मागणी काय आहे? मागणी काय? दिव्यांगांना 6,000 पेन्शन, शेतकऱ्यांना कर्जमाफी। आता आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी या मागणीसाठी जे आहे ते आंदोलन सुरू आहे। मात्र मोठ्या प्रमाणावरती गोंधळ जे आहे ते झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर पोलिसांच्या व्हॅन सुद्धा दाखल झालेल्या आहेत आणि आंदोलनकर्त्यांची जी आहे ती उचलबांगडी होताना पाहायला मिळते। याच्या आधी सुद्धा अपंग बांधवांनी जे आहे ती आंदोलन केली गेली होती। मात्र ही आंदोलन असताना कुठतरी समझोता करण्याचा जो आहे तो प्रयत्न केला गेला होता। मात्र आज पाहतोय का पोलिसांनी थेट अपंग बांधव असतील किंवा आंदोलक असतील यांना जे आहे ते ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी अनेक अपंग आंदोलक आहेत आणि त्यांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। खरं तर काही प्रमाणामध्ये झटापटी सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते। प्रहारचे काही पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणखी काही आपल्यासोबत आंदोलक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या नेमकी काय मागण्या आहेत। काय नेमकी मागणी आहे तुमची? शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि 6,000 पेन्शन झाली पाहिजे, आमचं हेच म्हणणं आहे। बच्चू भाऊंनी जे आंदोलन केलेलं आहे 1500 रुपयांनी काय होतं दिव्यांगांना? आमच्या दिव्यांग लोकांना 6,000 पेन्शन झालीच पाहिजे। चंद्रबाबू नायडूंनी 6,000 पेन्शन केले तर आमच्या महाराष्ट्रात का नाही? पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलेलं आहे। धक्काबुक्की होताना पाहायला मिळते। पोलिसांची दडपशाही चालू आहे, लोकांना जबर साथ देत आहे। खरं तर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे। शासनाने याची तातडीने दखल घेतली पाहिजे। ते गेल्याऐवजी आंदोलन दडपण्याचं काम चालू आहे आपण पाहता। अपंगाला न्याय मिळाला पाहिजे। अपंगाची धरपड जी चालू आहे ते कोणत्या कामासाठी आपण देतोय? अपंगावर अन्याय व्हायला लागलाय। अपंगाचा पर्याय बघा, त्याला अपंगाची पोझिशन बघा। आता आपण आंदोलनकर्त्याला सुद्धा या ठिकाणी भोळ आली आहे। पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। मात्र पाहतो या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना जे आहे त्रास होताना पाहायला मिळतोय। पाहता आपण अनेक आंदोलक आहे मात्र पोलिसांनी त्यांची धरपकड करत जे आहे ते ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। खरं तर मंत्रालयाच्या गार्डन गेटवरती हे आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। बच्चू कडू यांचं अमरावतीमध्ये आंदोलन सुरू आहे आणि दुसरीकडे पाहतोय मंत्रालयामध्ये आवाज उठवण्यासाठी दुसरं आंदोलन जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आपण पाहतोय की याच्या आधी सुद्धा आंदोलन जे आहे ते झालेली होती, दिव्यांगांना न्याय मिळावा यासाठी ही आंदोलन झालेली होती। मात्र आज कुठतरी पाहतोय आपण की आक्रमकपणे जे आहे ती आंदोलनं होताना ही पाहायला मिळतात। यामध्ये राज्यभरातून जे काही दिव्यांग आहेत ते सगळे सहभागी झालेले आहेत आणि पोलिसांनी सुद्धा त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, दिव्यांगांचं जे काही पेन्शन आहे ते त्यांना वाढवून मिळावा, अशा प्रकारच्या अनेक मागण्या ज्या आहेत ते होताना पाहायला मिळतात। खरं तर आपण पाहतोय गार्डन गेट हे नेहमीच गजबजलेलं असतं, मोठी गर्दी असते। मंत्रालयामध्ये जाण्यासाठी अनेक राज्यभरातून नागरिक आलेले असतात आणि त्यामध्ये हे आंदोलन झालेलं आहे। त्यामुळे एक प्रकारचा गोंधळ जो आहे तो उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर हे आंदोलन करण्यासाठी कुठल्या प्रकारची जी आहे ती परवानगी सुद्धा घेण्यात आलेली नव्हती आणि अचानकपणे हे आंदोलक आल्यामुळे पोलिसांची सुद्धा तारांबळ उडालेली आहे आणि त्यामुळे मंत्रालयाच्या गार्डन गेट जवळ मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर आपण पाहतोय की या ठिकाणी ह्या आंदोलन होत असताना पोलीस असेल किंवा आंदोलक असतील यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती झटापटी जी आहे ती झालेली होती आणि आता पाहतोय आपण का अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। अनेक पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या पोलीस स्टेशनला आता भरून येताना पाहायला मिळतात। खरं तर हे आंदोलन जे आहे ते चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण अनेक आपल्याला पाहायला मिळत आहेत की अपंग बांधव आहेत आपल्यासोबत काय आहेत। काय सांगाल, आंदोलन सुरू असताना कुठेतरी पोलिसांनी जे आहे ती धरपकड सुरू केलेली आहे? आम्ही कालच मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं की बच्चू कडू साहेब 4 दिवस उपोषण करतायत, आमच्या शिष्टमंडळाला भेट द्या, त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून त्यांच्या मागण्यांवर दिव्यांगांची पेन्शन 6,000, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि हमीभाव या प्रमुख मागण्यांचा आम्ही आज शिष्टमंडळा शांतपूर्ण आम्ही चाललो होतो। पोलिसांनी आमची धरपकड चालू केलेली आहे, कारण असताना धरपकड केलेली आहे। आम्ही अगदी शांततेच्या मार्गाने प्रतिनिधी मंडळ घेऊन जाणार होतो।
काही काळ तुमची संघटना असेल, बच्चू कडू असेल, हे महायुतीमध्ये होते, आता नाही मिळत नाही का तुम्हाला? नाही, महायुतीमध्ये होते त्या काळात पण त्यांनी आमचे दिव्यांगांचे प्रश्न मांडलेले आहेत. दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे एकनाथ शिंदे साहेबांसोबत बच्चू कडूंची भूमिका फार मोठी होती, तुम्ही विसरून चालणार नाही. जे का दिव्यांग कल्याण मंत्रालय पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये पहिलं स्थापन झालं ते कोणामुळे झालं? बच्चू कडूंमुळे झालेलं आहे. आता आपण बच्चू कडू यांच्यामुळे दिव्यांग मंत्रालय स्थापन झालेलं आहे आणि कुठेतरी हे आंदोलन होत असताना अपंगांना असेल किंवा शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आणि बच्चू कडू यांचं आंदोलन जे आहे ते सुरू असताना सरकारने सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून मंत्रालयामध्ये आम्ही हे आंदोलन करत असल्याचं ह्या दिव्यांग आंदोलनकर्त्यांनी म्हटलेलं पाहायला मिळतंय. अजूनही पाहतो आपण का पोलीस असतील किंवा आंदोलकांची धरपकड जी आहे ती सुरूच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.